आज सकाळी नाश्त्यामध्ये मुगाचा डोसा, त्यासोबत ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी। खरं तर मागच्या 8-10 दिवसापासून बरं नव्हतं, काही खायचं म्हटलं तरी तोंडाला चव नव्हती, पण आज इतका स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता केलाय म्हणजे बघा ना, लगेच अंगात तरतरी पण आली। म्हणलं तुमच्या सोबत ही रेसिपी शेअर करावी। रात्री वाटीभर मुगाची डाळ भिजायला टाकली होती। आता या भिजलेल्या डाळीचं वाटण करून घेते। यामध्ये सोललेल्या 8-10 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना सारण एका मोठ्या पात्रात काढून घेते आणि यामध्येच 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे रवा व 2 चमचे नाचणीचे पीठ, जे पण पीठ आपल्याकडे आहे ते आपण वापरू शकतो बरं का। ज्या कोणत्या भाज्या तुमच्याकडे आहेत त्याही यामध्ये वापर करा। मागचे 4-5 दिवस तर मी मंडईमध्ये गेली नाही, तर माझ्याकडे कोणता स्टॉक नव्हता, तर मी यामध्ये बारीक चिरून 2 कांदे आणि बाकी काही सुके मसाले जसं धन्याची पावडर, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट, गरजेनुसार पाणी टाकून हे चांगलं मिक्स केलं। आज नवऱ्याच्या डब्याला आणि नाश्त्याला हेच द्यायचंय, त्यामुळे फटाफट बनवावे म्हणून दोन्ही साईडला तवे ठेवले। अजिबात तव्याला चिटकत नाही, ते एकदम सहज निघतात। लहान मुले पण आवडीने खातील। गरम गरम ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व करा। मंडळी या खायला, आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करा। बाय।